नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 5/8/2021 इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट लॉज ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम या भाग आज आपण पाहणार आहोत. पाठीमागच्या तासाला आपण मोमेंटम म्हणजे काय हे पाहिलं होतं. आता त्या मोमेंटमच्या कॉन्झर्वेशनचा लॉ, suppose an object A has mass m1 and its initial velocity u1. An object B has mass m2 and initial velocity is u2. According to the formula of momentum, the initial momentum of A, is a m1 u1 and that of B is a m2 u2. Suppose these two objects collide. Suppose these two objects collide म्हणजे काय, तर एकमेकांना आघात करणे. Let the force on A due to B F1 आहे. This force will cause acceleration in A and its velocity will become v1. Momentum of A after collision, आघातानंतरचा momentum is equal to m1 v1. According to Newton's third law, नुसार law of motion,
A also exerts. A also exerts on force. Exerts an equal force on B. But in the opposite direction. But in the opposite direction. This will cause a change. This will cause a change in the momentum of B. In the momentum of B. If its velocity after collision, if its velocity after collision is a v2, the momentum of B after collision, the momentum of B after collision, आघातानंतरची मोमेंटम कुणाची, B ची, काय असेल तर m2 v2 असेल. पहा परत एकदा आपण वरून नीट समजावून घेऊया. यामध्ये पहा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये suppose an object A has a mass m1 and its initial velocity u1. suppose म्हणजे समजा A हा एक पदार्थ आहे, त्याचा वस्तुमान m आहे आणि त्याची सुरुवातीची वेलोसिटी u1 आहे. An object B has mass m2 and initial velocity is u2. आणि दुसरा ऑब्जेक्ट B याचा मास m2 आहे आणि त्याची इनिशियल वेलोसिटी u2 आहे. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ मोमेंटम, द इनिशियल मोमेंटम ऑफ A, the initial momentum of A is m1 u1 and that of B is m2 u2. Initial velocity A या पदार्थाची B या पदार्थाची काय असेल, m1 u1 आणि m2 u2 असेल. सपोज these two objects collide, त्या दोन A आणि B ऑब्जेक्टचा एकमेकावर आघात झाला. लेट द फोर्स ऑन A ड्यू टू B, मग या A वर जो फोर्स B ने ऍक्ट केला तो F1, this force will cause acceleration in A. या फोर्समुळे या पदार्थामध्ये ऍक्सेलरेशन निर्माण झालं आणि इट्स वेलोसिटी will become v1. आणि ऍक्सेलरेशन निर्माण झाल्यामुळे त्याची वेलोसिटी किती झाली, v1. आता मोमेंटम ऑफ आफ्टर कोलिजन, आघातानंतरची जी मोमेंटम आहे ती मोमेंटम याची काय असेल, मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन, हे या पदार्थाची आघातानंतरची मोमेंटम काय असेल, m1 v1 असेल. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, A also exerts an equal force. मग A वर आघात झाला असेल तर A also exerts an equal force on B. आणि मग A हा सुद्धा काय करेल, तेवढाच फोर्स B वर ऍक्ट करेल उलट.
इन द अपोजिट डिरेक्शन, उलट दिशेने. दिस विल कॉज ए चेंज इन द फोर्स, दिस विल कॉज चेंज इन द मोमेंटम ऑफ बी. मग त्यामुळं बीच्या मोमेंटम मध्ये चेंज होईल इफ इट्स वेलॉसिटी आफ्टर कोलिजन इज v2. मग त्याची वेलॉसिटी कोलिजन नंतर काय होईल, v2 होईल. द मोमेंटम ऑफ बी आफ्टर कोलिजन काय होणार आहे, m2 v2 होणार आहे. मग पहा आफ्टर कोलिजन नंतर ए ची वेलॉसिटी m1 v1 झाले आणि बी ची वेलॉसिटी ही मोमेंटम ए ची आफ्टर कोलिजन मोमेंटम m1 v1 आणि बी ची आफ्टर कोलिजन मोमेंटम m2 v2 झाले. त्यानंतर द मोमेंटम ऑफ बी, द मोमेंटम ऑफ B after collision m2 v2. मग त्याच्यानंतर is equal to m2 v2 if f2 is the force that acts on object B. मग f2 is equal to काय होईल, मायनस f1 होईल. मग बट f is equal to फॉर्म्युला काय, मास इनटू ॲक्सेलरेशन. मग f2 म्हणजे काय होईल, तर m इन अ ब्रॅकेट किंवा m2 a2 is equal to मायनस m1 a1 हे होईल. मग यामध्ये पहा आता a1 म्हणजे काय आणि a2 म्हणजे काय, या फॉर्म्युल्यामध्ये a1 म्हणजे काय, but a is equal to v minus u upon t. मग इथं m2 in a bracket v2 minus u2 upon t म्हणजे हा a2 झाला is equal to minus m1 आणि a1 म्हणजे काय, तर v1 minus u1 upon t. आता पहा हा टी भागिले तिकडे गेल्यावर गुणिले होईल, टी ला टी निघून जाईल. मग m2 इन अ ब्रॅकेट v2 मायनस u2 इज इक्वल टू मायनस m1 इन अ ब्रॅकेट काय राहिलं, v1 मायनस u1 राहिलं. हे भागिले टी तिकडे गेल्यावर गुणिले त्याला निघून भागून निघून जातं. आता याने याला गुणा m2 v2 कंसातल्याला गुणा m2 v2 minus m2 u2 is equal to minus m1 v1 minus into minus plus m1 into u1. आता यामध्ये या इक्वेशन मध्ये बघा m2 v2 आहे आणि हे मायनस m1 v1 मायनस m1 v1 इकडं आला ते काय होईल, m1 v1 हे प्लस होईल मायनस आणि हे प्लस m2 v2 इकडचंच आणि हे मायनस m2 u2 हे पलीकडं हे राहील m1 u1 हे इकडं आलंय हे तिकडं गेलंय. मग हे काय होईल प्लस m2 u2. आता यामध्ये पहा m1 v1 फायनल वेलोसिटी ऑफ हे फायनल मोमेंटम ऑफ ए आणि ही प्लस
फायनल मोमेंटम ऑफ बी, बरोबर आहे. ही ए ची फायनल मोमेंटम, ही बी ची फायनल मोमेंटम इक्वल टू ही ए ची इनिशियल मोमेंटम आणि ही बी ची इनिशियल मोमेंटम. मग बघा फायनल मोमेंटम इज इक्वल टू काय मिळालं, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल इनिशियल मोमेंटम. हे मिळतं आपल्याला. टोटल मोमेंटम किती झाली, जेवढी फायनल मोमेंटम आहे तेवढीच इनिशियल मोमेंटम. म्हणून पहा द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम is equal to the magnitude of total initial momentum. असं मिळेल. मग पहा जी सुरुवातीची मोमेंटम असते तेवढीच शी आघातानंतरची सुद्धा मोमेंटम तेवढीच असते. Thus, if no external force is acting on two objects, then their total initial momentum is equal to their total final momentum. बाहेरचा इतर कोणताही फोर्स त्या दोघांवर ॲक्ट होत नसेल तेव्हा त्या दोन्ही ऑब्जेक्टमधील टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू द टोटल फायनल मोमेंटम. दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट. आणि हे स्टेटमेंट कोणत्याही पदार्थासाठी उपयोगी पडतं. वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट, देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. पहा बाह्य बल कोणतंही या दोन्ही इंटरॅक्टिंग ऑब्जेक्टवर क्रिया करीत नसेल तर त्यांचं टोटल मोमेंटम रिमेन्स काय असतं, कॉन्स्टंट असतं. ते इट डज नॉट चेंज, ते कधीही बदलत नाही. दिस इज ए कोरोलरी टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. द मोमेंटम इज अनचेंज्ड आफ्टर कोलिजन. जरी दोन पदार्थामध्ये आघात झाला तरी मोमेंटम मात्र काय होत नाही, बदलत नाही. द मोमेंटम गेट्स रिडिस्ट्रीब्युटेड बिटवीन द कोलायडिंग ऑब्जेक्ट्स. ती मोमेंटम फक्त काय होते तर त्या दोन ऑब्जेक्टमध्ये डिस्ट्रीब्यूट होते, परंतु टोटल जी मोमेंटम आहे तेवढीच असते. द मोमेंटम ऑफ वन ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस व्हाईल दॅट ऑफ द अदर increases. Thus we can also state this corollary as follows. पहा एक बॅट्समन आहे, त्या बॅट्समनने बॅट फिरवली आणि बॉलवर सटका मारला की बॅटची जी गती होती ती गती काय होते, बॉलला आघात लागल्यानंतर कमी होते आणि बॉलची गती विरुद्ध दिशेने खूप वाढते. म्हणजेच काय होतं तर ह्याची मोमेंटम, बॅटची मोमेंटम कमी झाली आणि बॉलची भयंकर वाढली आणि जी बॅटची जेवढी कमी झाली तेवढीच बॉलची वाढली. त्यामुळे जी टोटल मोमेंटम आहे ती टोटल मोमेंटम ही अनचेंज्ड असते, म्हणजे ती बदलत नाही. व्हेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. म्हणजे दोन पदार्थांचा जर आघात होत असेल तर आघातापूर्वीची मोमेंटम आणि आघातानंतरची मोमेंटम हे दोन्ही समानच असतात. In order to understand this principle, let us consider the example of a bullet fired from a gun. When a bullet of mass m1 is fired from a gun of mass m2, its velocity becomes v1 and its momentum becomes m1 v1. Before firing the bullet, both the gun and the bullet are at rest and hence the total initial momentum is
0. According to the above law, the total final momentum also has to be 0. Thus, the forward moving bullet causes the gun to move backward after firing. This backward motion of the gun is called its recoil. The velocity of recoil v2 is such that m1 v1 plus m2 v2 is equal to 0. मग v2 is equal to minus m1 upon m2 into v1. पहा हे उदाहरण कशाचं आहे तर बंदूक आणि गोळीचं आहे. बंदूक आपण खांद्याला लावून धरतो आणि गोळी मारतो. ज्या वेळेस आपण त्याचा चाप ओढू त्यावेळेला गोळी काय होते सुसाट त्या बंदुकीतून सुटते. ज्या वेळेला गोळी बंदुकीतून सुटते त्यावेळेला ती गोळी बंदुकीवर पण रिव्हर्स फोर्स लावते, अपोजिट डिरेक्शनल फोर्स लावते. त्यामुळं बंदूक सुद्धा काय जाते मागे खेचली जाते, खांद्यावर तिचा हे ताण येतो आणि गोळी पुढं जाते. अपोजिट डिरेक्शनने दोन्ही बलं अपोजिट डिरेक्शनने कार्य करतात. मग त्यावेळेला इनिशियल मोमेंटम म्हणजे काय तर त्या गोळीचं वस्तुमान m1 आहे, बंदुकीचं वस्तुमान m2 आहे. मग हे गोळीचं वस्तुमान हे बंदुकीचं वस्तुमान त्यावेळेला त्यांचे ज्या वेळेला ॲट द रेस्ट म्हणजे गोळी आपण सोडत नाही त्यावेळेला टोटल मोमेंटम त्यांची किती असते तर ती टोटल मोमेंटम ही 0 असते. आता फायनल मोमेंटम यांची काय होते मग गोळी बंदुकीतून सोडल्यानंतर त्या गोळीची मोमेंटम m1 v1 होते आणि याची m2 v2 बंदुकीची m2 v2 होते. मग टोटल मोमेंटम फायनल काय होते m1 v1 इज इक्वल टू m2 v2. परंतु गोळी सोडण्या अगोदरची जी मोमेंटम आहे बंदुकीची गोळीची ॲट द रेस्ट स्थिर असताना ही 0 आहे. म्हणून फायनल मोमेंटम सुद्धा त्याची किती असते 0 होते. फक्त काय होते तर ही मोमेंटम गोळी आणि बंदूक यात रिडिस्ट्रीब्यूट होते आहे एवढीच ती मोमेंटम असते. मग पहा v2 इज इक्वल टू काय येईल मग तर मायनस सॉरी आता हे m1 v1 इज इक्वल टू मायनस m2 v2. त्याच्यापेक्षा हे इकडे घ्या काय हे m2 v2 याच बाजूला राहू द्या. हे m1 v1 पलीकडे गेलं मायनस m1 v1 v2 काढायचं आहे आपल्याला बंदुकीच्या गोळीची वेलॉसिटी काढायची आहे. मग मायनस m1 अपॉन हे गुणिले ते भागिले आलं आणि हे v1 मायनस m1 अपॉन m2 इंटू v1 अशा पद्धतीने बंदुकीच्या गोळीची वेलॉसिटी निघेल. पहा ॲज द मास ऑफ द गन इज मच हायर. बंदुकीचं मास हे काय असतं गोळीपेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतं. द वेलॉसिटी ऑफ द गन इज मच स्मॉलर दॅन द वेलॉसिटी ऑफ द बुलेट. मग बंदूक ही गोळीपेक्षा कितीतरी पटीनं तिचं मास जादा असतं, जड असल्यामुळे तिचं जे वेलॉसिटी आहे गनची ही वेलॉसिटी ह्या बंदुकीच्या वेलॉसिटीपेक्षा कितीतरी कमी असेल. अँड दॅट ऑफ द गन आर इक्वल द मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटम ऑफ द बुलेट अँड दॅट ऑफ द गन आर इक्वल अँड देअर डिरेक्शन्स आर अपोजिट. thus the total momentum is constant. Total momentum is also constant during the launch of a rocket. रॉकेट लॉन्च करतो त्यावेळेला सुद्धा टोटल मोमेंटम ही काय असते कॉन्स्टंट असते. आता यावरील जे एक्झाम्पल आहे ते बघूया आपण पुढच्या तासाला. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.